गुड मॉर्निंग, शुभ सकाळ फॅमिली. कसे आहेत मग तुम्ही सर्व? मज्जेत ना? तर मी पण मस्त मज्जेत आहे. मी गीतांजली होम कुक म्हणून काम करते. तर इकडे मी आज सुरुवातीला सकाळी सकाळी घरी मस्तपैकी बनवलेली आहे साबुदाणा खिचडी आणि निघालेली आहे कामावरती. तर इकडे पहिल्या कामावरती आज भाजी बनवायची नव्हती, 5 चपाती बनवायच्या होत्या आणि रात्रीच्या 2 भाकरी होत्या, तर त्याचा मी चिवडा नाश्त्यासाठी बनवलेला आहे. तर ते काम संपवून आता आलेली होती पुढच्या कामावरती. तर इथे मला भाजीमध्ये बनवायचं होता, जी की भाजी चपाती टिफिनसाठी घेऊन जातात. तर घोसाळ्याची भाजी आणि चपाती बनवायची होती आणि नाश्त्यासाठी मला इथे बनवायचे होते कांदा पोहे. पटापट सर्व तयारी वगैरे करून घेतली आणि मस्तपैकी यांचा नाश्ता आणि सकाळचं जेवण मी बनवून घेतलेलं आहे. तर आता हे काम संपवून मी आलेली होती पुढच्या कामावरती. तर हे काम माझं फक्त चपाती भाकरीचंच असतं. तर मस्तपैकी इथे मी चपाती बनवून घेतलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमधील बऱ्यापैकी रेसिपी यूट्यूब चॅनलवरती मी शेअर केलेल्या आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकता आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा. तर आता हे काम संपवून मी आलेली होती पुढच्या कामावरती. तर पुढच्या कामावरती मला बनवायची होती आज भाजीमध्ये भेंडी बनवायची होती, डाळ, राईस आणि मल्टीग्रेन फुलका रोटी यांची बनवायची होती. तसेच नाश्त्यासाठी स्प्राऊट बॉईल करून ठेवायचं होतं. मग सर्व पटापट तयारी वगैरे करून घेतली. यांच्या जेवणाची भेंडी वगैरे कट करून घेतली. तसेच डाळ वगैरे एकीकडे कुकर लावलेला आणि मस्तपैकी यांचं सर्व जेवण मी इथे बनवून घेतलेलं आहे. तर आता ह्यांचं हे काम संपवून मी आलेली होती पुढच्या कामावरती. तर पुढचं काम देखील माझं फुल जेवणाचं असतं. तिकडे माझी रोज एक वेगळ्या प्रकारची डाळ, वेगळ्या प्रकारची भाजी, चपाती, राईस हे माझं फिक्स रोजचं काम आहे. तर इथे आज मला बनवायची होती डाळीमध्ये म्हणजे आमटी बनवायची होती, अख्खा काला मसूरची आमटी आणि भाताचा कुकर लावून घेतलेला, पीठ वगैरे मळून घेतलेलं. तसेच मला इथे परवरची सुकी भाजी बनवायची होती. मग पटापट सर्व परवर वगैरे सोलून तसेच कट करून घेतलेले आहे, त्याची साल काढून आणि मस्तपैकी अशी कांदा वगैरे टाकून सुकी भाजी मी इथे बनवलेली आहे आणि पटापट चपाती वगैरे बनवून घेतली आणि यांचं सर्व स्वयंपाक मी अशा प्रकारे इथे बनवलेला आहे. तर बऱ्याच जणांच्या मला कमेंट येत आहेत की कामं तुमची सर्व दूर दूर आहेत की जवळजवळ आहेत. तर बऱ्यापैकी माझी सर्व कामं ही जवळजवळच आहेत, त्यामुळे मी पटापट 2 ते 5 मिनटामध्ये प्रत्येक कामावरती जाऊ शकते. तर आता हे काम संपवून मी आलेली होती पुढच्या कामावरती. तर इथे मी अगोदर एक वाटण बनवलेलं, तसेच मटकीच्या डाळीची चटणी बनवलेली, तसेच गवारीची शेंग निवडून ठेवली जी की मला उद्या बनवायची होती. तसेच कढी बनवायची होती. मग कढीला देखील फोडणी दिलेली आणि बाजरीच्या भाकरी बनवायच्या होत्या 2-3. मग पटापट सर्व तयारी वगैरे करून घेतली आणि यांचं सर्व काम मी आवरून घेतलेलं आहे. तर मी भाकरी कशी बनवत असते त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, कारण बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आहेत की तुम्ही भाकरी वगैरे कसे बनवत असतात. तर तुम्ही जाऊन नक्की पहा, तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. तर मस्तपैकी आता यांचं सर्व जेवण मी इथे बनवून घेतलेलं आहे आणि आता हे काम संपून माझं शेवटचं काम फक्त चपाती भाकरीचंच असतं. मग तिकडे पीठ वगैरे मळून घेतलेलं आणि चपात्या बनवलेल्या आहेत, कारण तिकडे फक्त चपात्याच असतात माझ्या. आणि आता निघालेली आहे घरी. चला तर मग फॅमिली, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. बाय बाय, टेक केअर.